नमस्कार मित्र हो, मी मिलिंद सूर्यवंशी. ॲक्च्युली ज्या विषयासाठी आज मी इथं बोलतोय त्याचा संदर्भ म्हणजे महिला दिन. नॉर्मली प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात महिलांचं स्थान फार वरचं असतं. आयदर बायको असेल, आई असेल, बहीण असेल किंवा मैत्रीण असेल, सगळ्या अँगलने महिला ह्या पुरुषांना सपोर्टिव्ह ठरतात. पर्टिक्युलरली माझ्या बाबतीत बोलाल तर मी माझ्या फॅमिलीमध्ये अल्पसंख्याक म्हणजे एकुलता एक आहे असं म्हणण्यामागचं रिझन म्हणजे मला 2 मुली, मिसेस आणि आई असं आमचं 5 जणांचं कुटुंब आहे आणि 5 जणांच्या कुटुंबामध्ये महिलांचं प्राबल्य जास्त आहे. पण एवढं असतानाही बाकीचे पुरुष कदाचित असं म्हणू शकतील की बाबा थोडं दबलं जातं, खच्चीकरण होतं, पण असं काही नाहीये. सगळ्यात जास्त पॅम्पर केलं जातं. जर महिला तुमच्या आजूबाजूला असतील तर सगळ्यात जास्त काळजी घेतली जाते. त्यात थोडीफार स्टेबिलिटी जी येते, जे काही कमवलं जातंय किंवा फेस करण्याचं धाडच येते, ते सगळं फक्त आणि फक्त ती आहे म्हणून होते. या माझ्या मिसेस इंदुमती सूर्यवंशी. ॲक्च्युली सर्वांना परिचित असतील इंदुमती गणेश म्हणून. त्या माझ्या आयुष्यात आल्यापासून आमूलाग्र बदल माझ्या लाईफमध्ये झाले, माझ्या करिअरमध्ये झाले. सगळ्यात महत्त्वाचा बदल रिसेंटलीची जी डेव्हलपमेंट आहे ती सांगायची म्हणजे मी त्यांना कधीही नावाने हाक मारत नाही, मी सौ म्हणतो. सौ म्हणण्यामागचं रिझन एकमेव अशा पद्धतीचं आहे की 100 माणसांचं बळ एखाद्याच्या अंगी एकत्रित असणं म्हणजे सौ असं मी कन्सिडर करतो. त्यामुळे नाव घेऊन हाक मारण्यापेक्षा मला सौ म्हणणं जास्त उचित वाटतं. आणि त्यातूनही कसं आहे की मी लग्न झाल्यापासून त्यांना आऊज करतो, अरे तुरे करत नाही. हे करण्यामागचं हेतू किंवा इंटेन्शन हे आहे की बरोबरीचा दर्जा एक पत्नी म्हणून तिला नुसता बोलण्यातून येता कामा नये, तर ते माझ्या डे टू डे रुटीनमध्ये तो इम्प्लिमेंट झाला पाहिजे. हे त्याच्या मागचं आणखीन एक इंटेन्शन आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन आणखीन एक रिझन सांगेन की पूर्वीपासून जे वाचत आलोय त्यामध्ये छत्रपती शिवाजीराजे स्वतःच्या पत्नीला आहो करायचे, हेही डोक्यात होतं. आणि तो रिस्पेक्ट देणं ह्या पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत त्या डोक्यात फिट होत्या. त्यामुळं या पद्धतीनं बोलवलं जातं. डेली रुटीनमध्ये खरं सांगायचं तर फक्त हाऊसवाईफ म्हणून काम करतानाही महिलांना प्रचंड अडचणीचं असतं, रुटीन धावपळीचं असतं. पण इथं पर्टिक्युलरली सौंच्या बाबतीत बोलायचं झालं तर डेली रुटीन आहे ते आहेच, त्याच्यासोबत मुलींची जबाबदारी आहे. आणि पुन्हा ऑफिशियल रुटीन प्रिंट मीडियासारख्या मीडियात काम करत असताना, सिनियर सब एडिटर म्हणून काम करत असताना दिवसाचं टाइम टेबल हे कधीही ठरलेलं नसतं. त्यात वारंवार चेंजेस येत असतात. सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत आयदर फॅमिलीसाठी असेल किंवा ऑफिशियल कारणांसाठी असेल रुटीन प्रचंड टाईट असतं. एक महिला म्हणून इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझममध्ये त्यांनी जवळपास 3 ते 4 पुरस्कार गेल्या 4 ते 5 वर्षात स्टेट लेवलचे, गव्हर्नमेंटचे किंवा त्यांच्या स्वतःच्या ऑर्गनायझेशनचे मिळवलेले आहेत. पण ते मिळवताना जे धाडस लागतं, जे करेज लागतं, जगाला फेस करायची जी ताकद लागते ती त्यांच्याकडं उपजत आहे. त्यामुळे त्याला फारसं मोटिवेट करावं लागत नाही. दोघांच्या बाबतीत जर कन्सिडर करायचं झालं तर मीही प्रत्येक गोष्टीत त्यांना सपोर्टिंग भूमिका पार पाडायचा प्रयत्न करतो किंवा त्याही माझ्यासाठी ती भूमिका पार पाडायचा प्रयत्न करतात. त्यामुळे ओव्हरऑल एकंदरीत सर्वार्थाने त्यांच्याकडून जे एफर्ट्स आहेत त्या एफर्ट्सचं फलित असं आहे की लोकांच्या भाषेत सांगायचं तर सुखी संसार चालू आहे किंवा दृष्ट लागण्यासारखा संसार चालू आहे. ती आहे म्हणून सर्वार्थाने सर्व गोष्टी साध्य होत आहेत आणि त्यामुळेच तिचा मला सर्वस्वी अभिमान आहे. सुंदर आहे. आनंदी क्षणांचा गोडवा वाढवतं वारणा श्रीखंड. श्रीखंड म्हणजे वारणा श्रीखंड.